बैठक झाली नाही झाली, होणार आहे काय नेमकं काय? बच्चू कडूजी यांनी जे निवेदन सरकारकडे पाठवलं त्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी आज 11 वाजता बैठकीचं आयोजन केलं। आपल्याला माहिती आहे की सर्व उच्चस्तरीय अधिकारी अजितदादा वगैरे बैठकीला आले आहेत, पण आतापर्यंत आम्ही वाट बघितली। कालही बच्चू कडूला विनंती केली, आज सकाळी केली आणि मग राजू शेट्टीजींना निमंत्रण दिलं होतं, तेही आले नाही। महादेवराव जानकर यांनाही निमंत्रण दिलं, अजित नवलेलाही निमंत्रण दिलं। मी स्वतः अजित नवले, महादेवराव जानकर, राजू शेट्टीशी बोललो, कुणीही प्रतिनिधी उपस्थित नाही आहे, कुणीही प्रतिनिधी उपस्थित नाही आहे त्या बैठकीत अपेक्षित असलेले आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा आता हे निवेदन येईल त्यांचे आणि त्यांचं निवेदन सरकारने आता घेतलेलं आहे, त्यावर सर्व प्रधान सचिवाला त्या ठिकाणी त्यांचं काय काय करता येईल ते सांगितलं आहे। पण कुणीतरी बैठकीला यायला पाहिजे होतं, कुणीतरी बैठकीमध्ये चर्चा करायला पाहिजे होती। किमान बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेवराव जानकर किंवा अजित त्या ठिकाणी जे आहेत त्यांनी यायला पाहिजे होतं, कुणीच आले नाही। त्यामुळे मग आतापर्यंत वाट बघितली, त्यामुळे आजची बैठक रद्द झाली। पण बैठक रद्द झाली, दुसरीकडे आंदोलन मोठ्या ताकदीनं सुरू आहे, सरकारच्या दिशेने निघाले किंवा सरकारचे काही प्रतिनिधी बोलायला जाणार आहेत? नाही, मी माननीय मुख्यमंत्र्यांनी उच्चस्तरीय बैठक, दोन्ही डेप्टी CM, माननीय मुख्यमंत्री, मी स्वतः या बैठकीला आणि आमचे सर्व मंत्री वगैरे या बैठकीला आणि सर्वच उच्चस्तरीय अधिकारी, चीफ सेक्रेटरीपासून सर्व अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, म्हणजे पूर्णच कॅबिनेट सचिव या ठिकाणी आहेत। तर कुणीतरी प्रतिनिधी बैठकीला नाही आहे, त्यांच्याकडनं का आले नाही मला माहिती नाही, पण कुणीतरी यायला पाहिजे होतं। राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, त्या ठिकाणी अजित नवले, कुणीतरी यायला पाहिजे होतं, तर बैठक चालवता आली असते किंवा त्यांच्या मागण्या काय त्या निवेदनात आहे, पण निवेदनावर बैठकीत चर्चा होत नाही। बैठकीत तर ते निवेदनावर चर्चा होईल, पण बैठकीमध्ये किमान कुणीतरी प्रतिनिधी असला पाहिजे, त्यावर बैठक चालतं, बैठकीत मागता येतं, मागणी करता येतं। बच्चू कडूची मागणी सरकारकडे आहे, सरकार निर्णय घ्यायला त्या ठिकाणी बैठक घेते आहे, ते बैठकीलाच येत नाही, तर मला वाटतं हे काही योग्य नाही, हे चित्र काही योग्य नाही असं मला वाटतं। अशा पद्धतीने एवढी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली जाते, रस्त्यावर आक्रोश पाहायला मिळतोय, शेतकऱ्यांसाठी म्हणून वारंवार बोललं जाते, प्रत्यक्षात मात्र मग याला राजकारण म्हणायचं का? कारण ज्या पद्धतीने वारंवार मागण्या केल्या गेल्या, मागण्या करायच्या, मागण्या मान्य करणाऱ्यांकडे यायचंच नाही। आज राजकीय आज मुख्यमंत्र्यांनी बच्चू कडू यांच्या विनंतीवर मी स्वतः मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली, पुढाकार घेतला, मी स्वतः याच्यामध्ये पुढाकार घेतला की हे आंदोलन शेतकऱ्याचं होऊ नये, कारण आत्ताच पूरग्रस्ताची परिस्थिती अत्यंत वाईट आहे। 32,000 कोटी रुपये माननीय मुख्यमंत्र्यांनी, अजितदादा, एकनाथ शिंदेजींनी दिले आहे। एवढी उच्चस्तरीय बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर, चीफ सेक्रेटरी आणि पूर्ण कॅबिनेट मुख्यमंत्र्यांनी बोलवल्यावर आणि स्वतः डेप्टी CM दोघंही आणि स्वतः चीफ सेक्रेटरी सर्व या ठिकाणी आहेत, तरी बैठकीला आले नाही। प्रतिनिधी यायला पाहिजे। समजा तुम्ही तिकडे आंदोलनात बसले आहे, 4 पैकी कोणतरी, महादेवराव जानकर आहे, त्यांचं नाव बैठकीमध्ये आहे, त्या ठिकाणी राजू शेट्टी जी आहेत, बच्चू कडूजी या ठिकाणी येऊन जाता आलं असतं। माझं काय म्हणणं आहे, बैठकीला येऊन जाता आलं असतं ना, अजून आंदोलन करत थांबले असते, आता येऊन संध्याकाळी 4च्या फ्लाईटने वापस जाता आलं असतं। तर मला वाटतं की का बैठकीला आलं नाही त्याचं त्यांनी सांगितलं पाहिजे। पण सरकार हे आज, माननीय मुख्यमंत्री आज त्या ठिकाणी बैठकीला, आत्ता पण त्यांनी वाट बघितली, अजितदादांनी वाट बघितली, मी वाट बघितली, आमच्या सर्व अधिकाऱ्यांनी या बैठकीला वाट बघितली, आता कोणी आले नाही, त्यामुळे बैठक रद्द केली। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।